नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपला सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये सॉम असे सुद्धा म्हणतो. लास्ट इयरला आय स्कीम मध्ये मेकॅनिकल साठी हाच सब्जेक्ट होता, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि याच सब्जेक्टचं थोडंसं नेम चेंज करून सिव्हिल साठी हाच सब्जेक्ट दिलेला होता, ज्याचं नाव होतं मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. तर दोन्ही सब्जेक्ट वेगळे नसून दोन्ही सब्जेक्ट एकच आहे, ज्याचे की के स्कीम मध्ये आता के स्कीम मध्ये त्याचं एकच नाव आहे बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. हा सब्जेक्ट सिव्हिल साठी पण आणि मेकॅनिकल साठी पण दोन्ही ब्रांचेस साठी सेम सिलेबस दिलेला आहे, सेम चॅप्टर आहे, सेम युनिट आहे, सेम मार्क्स आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण कंप्लीट सिलेबस आपला हा सेम असणार आहे. तर बघा, फर्स्ट टॉपिक जो आहे आपला, फर्स्ट चॅप्टर आपल्याला इथं दिलेला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. त्याचे आपण डायरेक्टली इथं न्यूमेरिकल्स बघणार आहे, काही बेसिक फॉर्म्युले आपण बघू आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण स्टडी करणार आहे. बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या टाईपचे न्यूमेरिकल आपले कव्हर होतील. जसं की बेसिक पासून आपण सर्व काही घेणार आहे या लेक्चरमध्ये. म्हणून जे काही लेक्चर याच्यावरती येणार ते व्यवस्थित स्टडी करा, व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा भरपूर फायदा होईल. जसं की आता युनिट टेस्ट मध्ये सर्वांना माहितीच असेल की आपली जी युनिट टेस्ट असती बघा, फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट, फर्स्ट प्लस सेकंड युनिट दोघांचे मिळून आपल्याकडे 30 मार्क्स असतात, बरोबर. 30 मार्क्स असतात. चालतंय. भरपूर जण युनिट टेस्टला सिरियसली घेत नाही, त्यांच्यासाठी सांगतोय की युनिट टेस्ट थोडंसं सिरियसली करा, कारण की 30 मार्काची युनिट टेस्ट असते. तर त्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर येणारच आहे, बरोबर. फर्स्ट टॉपिकच सगळ्यात जास्त मार्क्सला राहणार आहे, कारण की जेव्हा तुमचं कॉलेज सुरू होईल आणि जेव्हा सिलेबस स्टार्ट होणार, तर हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे. त्यामुळं जास्त करून वेटेज जे आहे ते ह्या चॅप्टर वरती असू शकतं तुमच्या युनिट टेस्ट मध्ये. त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला युनिट टेस्ट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. फायनल एक्झाम मध्ये तर आहेच, पण सध्याला आपला फोकस मेन कशावर ठेवायचा, 30 मार्कची जी आपली युनिट टेस्ट होणार आहे त्याच्यावरती. जेणेकरून जर आपल्याला इथं 30 पैकी कमीत कमी 25 मार्क तरी पडले, 20 ते 25 मार्क, तर आपल्याला फायनल एक्झाम मध्ये, बरोबर, जी 70 मार्क्सची असती, 70 मार्क्सची जी एंड सेमिस्टर असती, त्याच्यामध्ये मग मिनिमम मार्क घेतले तरी पण चालतात. बघा, मिनिमम मार्क म्हणजे कसे, तर दोघांची ऍडिशन जर केली, युनिट टेस्ट आणि फायनल मार्क्स, तर ती आपली 40 यायला पाहिजे, तेव्हाच आपण त्या सब्जेक्ट मध्ये पास होणार. तर हे सर्वांना माहितीच असणार आहे, तुम्ही फर्स्ट इयर मध्ये केलेलं ते सर्व काही, बरोबर. तर फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला समजलेलंच असेल की युनिट टेस्टचे मार्क प्लस आपले फायनलचे मार्क दोन्ही मिळून आपला रिझल्ट येतो. जर तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये कमी मार्क पडले तर तुम्हाला ते फायनल एक्झाम मध्ये 70 मार्क मध्ये ते कव्हर करावं लागते. तर त्यासाठी आधीच सांगतोय की हा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये चांगले मार्क भेटणार. युनिट टेस्ट मध्ये चांगले मार्क पडले तर तुमचा फायनलचा लोड थोडासा कमी होईल. तर बघा, फर्स्ट टॉपिक आहे आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता यामध्ये काय शिकायचं आपल्याला, तर मेकॅनिक्स मध्ये लास्ट चॅप्टर होता बघा आपला, आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकलो, बरोबर. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपल्याला एक लास्ट चॅप्टर होता सेंट्रॉइड नावाचा, बरोबर. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टाईपचे शेप्स आपण बघितले सेंट्रॉइड चॅप्टर मध्ये. रेक्टँग्युलर शेप होता, त्याच्यानंतर सर्क्युलर सेक्शन होतं, ट्रायंग्युलर सेक्शन होतं, असे व्हरायटी ऑफ सेक्शन तिथं आपण बघितले. 3 डायमेन्शनल शेप पण होते, पण सध्या आपल्याला फक्त 2 डायमेन्शनल शेप इथं स्टडी करायचे. जसं की आपण बघितलं होतं बघा, रेक्टँग्युलर शेप बघितलं होतं तिथे, त्याच्यानंतर सर्क्युलर सेक्शन आपण तिथे स्टडी केलं होतं, त्याचबरोबर ट्रायंग्युलर सेक्शन आपण तिथे स्टडी केलं होतं, सेमी सर्कल आपण बघितला होता. त्याच्यानंतर असे व्हरायटीज ऑफ सेक्शन होते बघा, टी सेक्शन नावाचा एक सेक्शन होता. टी जॉईंट, 2 रेक्टँगल आपण असे जॉईंट केले तर टी सेक्शन तयार व्हायचा. त्याचबरोबर आय सेक्शन एक होता, तिथे 6 मार्कासाठी याचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायला आपल्याला क्वेश्चन असायचे. ज्यांचा मेकॅनिक्स बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी पण हे भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण की मेकॅनिक्स जे मध्ये जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा हेच क्वेश्चन आपल्याला 6 मार्क्स साठी होते. तर आता सध्या आपण आता पुढच्या वर्गात आलेलो आहे, बरोबर, नेक्स्ट सेमिस्टर मध्ये आलेलो आहे. तर सेंट्रॉइड काढण्यासाठी फक्त आपल्याला 1 ते 2 मार्क इथे दिले जातील, म्हणजे सेंट्रॉइड तर आपल्याला लागणारच आहे, बरोबर. सेंट्रॉइड फाइंड आउट करायला आपल्याला 1-2 मार्कासाठी तरी विचारले जाते, म्हणजे कमीत कमी आपण सेंट्रॉइड जरी काढून ठेवला तर आपल्याला त्याचे 1-2 मार्क्स भेटू शकते. आता याच्यामध्ये बघा असे वेगवेगळे शेप्स आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं होतं, आता जसं की फर्स्ट सेक्शन आपला होता बघा रेक्टँगल. रेक्टँगल आपण तिथे बघितलं होता, रेक्टँग्युलर सेक्शन होता,
मग रेक्टँगल मध्ये काय असतं बघा, एक व्हर्टिकल साइड असते, एक हॉरिझॉन्टल साइड असते. बरोबर, रेक्टँगल मध्ये काय असतं, एक व्हर्टिकल साइड, एक हॉरिझॉन्टल साइड, आणि अपोजिट साइड त्याचे इक्वल असते. हे आपण लहानपणापासून शिकतो. तर लहानपणी आपण जेव्हा शिकायचो तर जी आपली हॉरिझॉन्टल साइड आहे त्याला आपण लेंथ म्हणायचो, आणि जी व्हर्टिकल साइड आहे त्याला आपण ब्रीथ असे म्हणायचो, आणि अशा टाइपने असं त्याला ड्रॉ करायचो. आता इथं थोडंसं चेंज केलेलं होतं आपण. बरोबर, आपले जे बेसिक फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार जी हॉरिझॉन्टल साइड इथे आपण ड्रॉ केलेली आहे, बरोबर, याला आपण बी असे नाव देतो. याला काय नाव देतो आपण, बी. बेस म्हणा किंवा ब्रीथ म्हणा, चालतं. आणि जी व्हर्टिकल साइड असते त्याला आपण डी असे डायमेन्शन देतो. बरोबर, व्हर्टिकल साइडला आपण डी असे डायमेन्शन देतो. इथे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आहे तर ती लेंथच. बरोबर, आहे काय ती लेंथ. आपण जेव्हा मोजणार तिथं स्केलचाच यूज करणार. याला हॉरिझॉन्टल मोजणार, याला व्हर्टिकल मोजणार, कारण की आपण ते पेपरवर ड्रॉ केलेलं आहे. बरोबर, तर याला हॉरिझॉन्टल मोजणार, याला व्हर्टिकल मोजणार, म्हणून मी तिथं म्हटलं हॉरिझॉन्टल साइड अँड व्हर्टिकल साइड. तर इथं असं लक्षात ठेवा की जी हॉरिझॉन्टल साइड आहे, ब्रीथ किंवा बेस आपण त्याला म्हणतो, ती बी असते, आणि जी व्हर्टिकल साइड आहे ती टी असते. बरोबर, मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघितलं होतं की याचा सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा. मग सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचे दोन एक्सिस ड्रॉ केले होते, एक हॉरिझॉन्टल एक्सिस आणि एक व्हर्टिकल एक्सिस. बरोबर, एक हॉरिझॉन्टल एक्सिस आणि एक व्हर्टिकल एक्सिस. तर आपल्याला माहितीच आहे की जी हॉरिझॉन्टल एक्सिस असते, जसं की आपण 9th मध्ये होतो, 8th मध्ये होतो, तेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करायचो. तर ग्राफ मध्ये आपण शिकलेलोच आहे, जेव्हा पण आपण अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचो त्याला एक्स नाव द्यायचो, जेव्हा पण आपण अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचो त्याला वाय असे नाव द्यायचो. बरोबर, तर बघा, हॉरिझॉन्टल लाईनला आपण काय नाव देणार, एक्स. तसंच हॉरिझॉन्टल एक्सिसला इथं मी नाव देतो एक्स एक्स. चालतं, हॉरिझॉन्टल एक्सिसला आपण नाव दिलं एक्स एक्स एक्सिस, आणि व्हर्टिकल वाल्याला नाव देतो आपण वाय वाय एक्सिस. असे दोन एक्सिस असते. बरोबर, मग ह्याचा आपण सेंटर फाइंड आउट करायचो. जसं की आता हॉरिझॉन्टल साइड जे त्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड. बरोबर, एक्स बार आणि वाय बार, हे आपण मागच्या शिकलेलो आहे. एक्स बार आणि वाय बार, चालतंय. एक्स बार आणि वाय बार, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स कोणाचं, सेंट्रॉइडचा. आता हॉरिझॉन्टल म्हटलं की बी आहे बघा, हॉरिझॉन्टल साइड बी, त्याच्या हाफ डिस्टन्स घेणार, आणि व्हर्टिकल म्हटलं की डी आहे, डीच्या अर्धा डिस्टन्स घेणार. जसं की एक्झाम्पल, मी जर म्हटलं की हा आपला रेक्टँगल आहे ज्याची हॉरिझॉन्टल साइड 50 आहे आणि व्हर्टिकल साइड 100 आहे. चालतं, हॉरिझॉन्टल साइड 50 आहे आणि व्हर्टिकल साइड 100 आहे. जर मी म्हटलं याचा एक्स बार सांगा, तर आपण म्हणणार हॉरिझॉन्टल साइडच्या हाफ, 50च्या हाफ करू, 50च्या अर्ध, किती होऊन जाणार ते 25. आणि याचं वाय बार सांगा म्हटलं तर 100 डिवायडेड बाय 2. व्हर्टिकल साइड कोणी आपली 100, त्याला डिवाइड बाय 2 करू, ते येऊन जाणार 50 mm. बरोबर, तर अशा टाईपनं आपण याला सॉल्व्ह करायचो. हे होतं बेसिक फॉर्म्युला आपला सेंट्रॉइडचा. तर इथं पण आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला म्हटलं की याचा एरिया सुद्धा सांगा, रेक्टँगलचा एरिया, तर इथं रेक्टँगलचा एरिया सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. जे की आपला बेसिक कॉन्सेप्ट होता बघा, बी मल्टिप्लाइड बाय डी. आपण तिथं फॉर्म्युला यूज करायचो बी मल्टिप्लाइड बाय डी. का बरं, कारण की त्याचे दोन साइड्स आहे, एकाचं नाव आहे बी, एकाचं नाव दिलं आपण डी. हे नोटेशन्स आहे, आपण ते नोटेशन दिलेले. जी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली त्याला बी म्हणू, जी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली त्याला डी म्हणू. ते नोटेशन आहे, म्हणून त्याचा एरिया झाला बी मल्टिप्लाइड बाय डी. किंवा कोणत्या बी बॉक्सचा एरिया जो असतो तो त्याच्या साईडचा मल्टिप्लिकेशन असतो. बॉक्स म्हणजे कोणता, स्क्वेअर आणि रेक्टँगल. चालतं, स्क्वेअर आणि रेक्टँगल साठीचा त्याच्या साईडचं मल्टिप्लिकेशनच असतं. मग ते कोणते बी नावं द्या तुम्ही, कोणते बी नोटेशन द्या, तिथं आपण साईडचं मल्टिप्लिकेशनच करणार. दोन्ही साईडचं मल्टिप्लिकेशन करायचं, तोच आपला काय होतो, एरिया असतो. ते बेसिक फॉर्म्युले होते बघा. परंतु आता आपल्याला नवीन टॉपिक कोणता येतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यालाच आपण म्हणतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया. त्याला दुसरं नाव काय, सेकंड मोमेंट ऑफ एरिया. ते इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय बघा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय या लेटरनं डिनोट करतो. इथं लक्षात ठेवायचं आहे, जे की आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, ही आपण कॅपिटल आय या लेटरने आपण इथं डिनोट करतो. चालतं, कॅपिटल आय या लेटरनं आपण त्याला डिनोट करतो. चालतंय, कॅपिटल आय या लेटरनं डिनोट करतो. तर आपल्याकडे दोन एक्सिस आहे. बरोबर, अबाउट सेंट्रॉइडल एक्सिस फाइंड आउट करतो आपण, त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल एक्सिस. आपल्याकडे दोन एक्सिस आहे, एक्स एक्स आणि वाय वाय. बरोबर, तर एक्स एक्स एक्सिस साठी आय एक्स एक्स म्हणू, आणि वाय एक्सिस साठी आपण त्याला आय वाय वाय असे डिनोट करू. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट
वाय ऍक्सिस. बघा इथं एक्स नाव दिलं म्हणून इथं म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, इथं वाय नाव दिलं म्हणून त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. त्याचे काही फॉर्म्युले आहेत बघा. तर तुम्हाला सांगतो एक एक फॉर्म्युला तुम्ही जर रोज पाठ केला तर तुमचे 10 दिवसामध्ये सगळे फॉर्म्युले लर्न होतं. काही स्टुडंट एका दिवसामध्ये करणार, काही स्टुडंट एका तासात करणार, परंतु ते कसं राहतं की आपण कधी कधी कन्फ्यूज होतो. त्यामुळं रोज तुम्ही एक फॉर्म्युला त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स बघितले, त्याच्यानंतर सेकंड जे शेप आहे त्याचा फॉर्म्युला ते स्टडी केला, तर तसं तुम्हाला व्यवस्थित जास्त टाइमसाठी ते लक्षात राहणार. कारण की हा फर्स्ट चॅप्टर आहे आणि आपल्याला डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये आपली फायनल एक्झाम असणार आहे, तोपर्यंत आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ते तर मी फॉर्म्युला लिहितो बघा. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे बी डी क्यूब बाय 12. बघा बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 हा आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस किंवा हॉरिझॉन्टल ऍक्सिस बी डी क्यूब बाय 12. आणि दुसरा फॉर्म्युला आपला आय वाय वाय साठी डी बी क्यूब बाय 12. दुसरा फॉर्म्युला आहे डी बी क्यूब बाय 12. बघा जेव्हा आपण एक्स ऍक्सिस साठी घेतोय पहिले बी घेतलं नंतर डी घेतलं, बरोबर. दोन्ही पैकी एका साईडचा तर क्यूब करायचाच आहे. बी डी क्यूब बाय 12 डिवाइड मध्ये किती घेतले 12. आणि जेव्हा आय वाय वाय कॅल्क्युलेट कराल तेव्हा पहिले डी घेतलं. बघा पहिले काय घेतलं, डी घेतलं आणि नंतर बी घेतला. पहिले डी घेतला नंतर बी घेतलं. ते दोन फॉर्म्युले इथं लिहून ठेवायचे आहे. बघा सगळ्यात पहिले ते सेंट्रॉइड आपल्याला माहिती पाहिजे, एक्स बार बी बाय 2 वाय बार डी बाय 2. कुठून मोजतो आपण, तर एक्स बार आपण मोजतो लेफ्ट कॉर्नर पासून, वाय बार आपण मोजतो बॉटम पासून, बरोबर, बेस पासून. एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे बी मल्टिप्लाइड बाय डी, दोन्ही साईडचं मल्टिप्लिकेशन. आणि हे तुमचे नवीन फॉर्म्युले. इकडचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण आधी शिकलेलो आहे, आणि हे जे दोन फॉर्म्युले आहे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय चे, हे आता आपल्याला या सब्जेक्ट मध्ये नवीन फॉर्म्युले आहे. चालतं. तर पहिला शेप आहे आपला रेक्टँगल. तर आपण आज फक्त आणि फक्त रेक्टँग्युलर शेप बद्दलच शिकू. म्हणजे जे काही न्यूमेरिकल आपण आज सॉल्व्ह करणार ते पूर्ण कशाचे राहणार, रेक्टँगल वरचे. तर बघा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपल्याला समजला असेल बी डी क्यूब बाय 12 आणि डी बी क्यूब बाय 12. बी डी क्यूब बाय 12 अँड डी बी क्यूब बाय 12 हे दोन फॉर्म्युले आपण इथं स्टडी केलेले आहे. आता बघा हा फक्त रेक्टँगल होता, बरोबर. काय होतं, हे रेक्टँगल. आता ह्यालाच जर आपण हॉलो रेक्टँगल जर म्हटलं, बघा आता ह्याला जर आपण काय म्हणू, हॉलो रेक्टँगल. सेकंड स्टेप, सेकंड फॉर्म्युला आहे तर रेक्टँगलच, पण कसं आहे, हॉलो रेक्टँगल. हॉलो रेक्टँगल. हॉलो रेक्टँगल म्हणजे काय, मधून तो ब्लँक असणार, बरोबर. मधात कोणताच टाईपचा मटेरियल नसणार, तो फिल नसन केलेला, बरोबर. बघा आता हॉलो रेक्टँगल म्हणजे कसा, तर एक रेक्टँगल जो आहे तो आउटसाइड, जसं आपलं ग्राउंड असतं बघा, ग्राउंड कसा असतो, सपोज असा रेक्टँग्युलर ग्राउंड आहे आणि त्याच्या बाजूला आपण असा ट्रॅक तयार केलेला आहे. तर यो जो ट्रॅक आहे, यो झाला आपला हॉलो रेक्टँगल. या शेपला काय म्हणतो आपण, हॉलो रेक्टँगल. म्हणजे मधातला एरिया आपल्याला गायब करायचा आहे तिथून, त्याला म्हणतो आपण हॉलो रेक्टँगल. ते बघा अशा टाईपची आपली डायग्राम येणार त्याच्यामध्ये. मग हॉलो रेक्टँगल जर म्हटलं तर हा झाला आपला हॉलो रेक्टँगल. तर इथं आपलं तर डायमेन्शन फिक्स आहे. बघा हा जो रेक्टँगल आहे, यो बाहेरच्या साईडला आहे, याला आपण आउटर रेक्टँगल असं म्हणू शकतो किंवा एक्सटर्नल रेक्टँगल असं म्हणू शकतो, बरोबर. एक्सटर्नल किंवा आउटर. यो आतल्या साईडला आहे हा वाला रेक्टँगल, त्याला आपण इंटरनल रेक्टँगल म्हणू शकतो किंवा इनर रेक्टँगल, बरोबर. जो आतून येतो इनर रेक्टँगल, इंटरनल रेक्टँगल, आणि जो बाहेरून येतो आउटर किंवा एक्सटर्नल रेक्टँगल. चालतंय. ते नाव इथं लक्षात ठेवायचे, इंटरनल किंवा इनर रेक्टँगल, आउटर किंवा एक्सटर्नल रेक्टँगल, किंवा त्याचे डायमेन्शन आपल्याला दिलेले असणार क्वेश्चन मध्ये. तर बघा आपल्याला इथं डायमेन्शन माहिती पाहिजे. आता जो बाहेर येतो लार्ज साईज आहे, जो आतमधून येतो स्मॉल साईज आहे. तर आपण याला जेव्हा डायमेन्शन देणार, तर जी हॉरिझॉन्टल साईड आहे त्याला आपण कॅपिटल बी म्हणू बाहेरच्या रेक्टँगल साठी, आणि स्मॉल बी म्हणू आतल्या रेक्टँगल साठी, बरोबर. कॅपिटल बी म्हणजे मोठी व्हॅल्यू आणि स्मॉल बी म्हणजे छोटी व्हॅल्यू, बरोबर. जो आतील रेक्टँगल आहे त्याचा स्मॉल बी, जो बाहेरील रेक्टँगल त्याला कॅपिटल बी. तसंच जो बाहेरच्या साईडने त्याची डेप्थ जी असणार ती कॅपिटल डी, आणि जो आतमधला रेक्टँगल आहे त्याला स्मॉल डी. बघा डी फॉर डेप्थ, बी फॉर ब्रीथ किंवा बेस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर जो लार्जर रेक्टँगल आहे त्याला कॅपिटल नोटेशन दिले,
आणि जो स्मॉलर रेक्टँगल त्याला स्मॉल नोटेशन दिलंय. आता याच्यामध्ये आपल्याला एरिया जर कॅल्क्युलेट करायचा आहे, याच्यामध्ये जर आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, तर बघा बाहेरचा एरिया पूर्ण रेक्टँगलचा कॅपिटल बी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल डी. तुम्हाला सांगितलं दोन्ही साईडचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन. कॅपिटल बी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल डी बरोबर कॅपिटल बी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल डी. मायनस का बरं, तर आपल्याला जो आतला रेक्टँगल आहे एवढा एरिया तिथून कट करायचा आहे, तेव्हाच आपल्याला हॉलो भेटणार. हॉलो सेक्शन म्हणजे काय, लार्जर मधून स्मॉलरला मायनस करा, तो झाला त्याचा हॉलो सेक्शन. ते तर वजाबाकीच होणार नेहमी. तर स्मॉल बी मल्टिप्लाइड बाय स्मॉल डी. आतला एरिया काय झाला, स्मॉल बी मल्टिप्लाइड बाय स्मॉल डी, म्हणजे कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. एरिया काय झाला, कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. पण ह्याचा सेंट्रॉइड जो असणार एक्स बार, तो येणार कॅपिटल बी बाय 2 आणि वाय बार येणार कॅपिटल डी बाय 2. कारण की सेंटर तर इथंच असणार आहे, सेंटर कुठे नाही जाणार त्याचा, सेंट्रॉइड बरोबर. सेंट्रॉइड तिथंच असणार आहे जी. त्याच्यामधून आपल्या ज्या दोन एक्सिस असत्या, एक एक्स एक्स एक्सिस आणि एक वाय वाय एक्सिस, एक्स एक्सिस आणि एक वाय एक्सिस. तर इथे दोन एक्सिस आपण इथे ड्रॉ केलेले आहे. आता त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. तर हॉलो सेक्शन साठी नेहमी लक्षात ठेवा, आय एक्स एक्स आपण शिकलो, दोन मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्याकडं, एक एक्स एक्सिस साठी आणि एक अबाउट वाय एक्सिस साठी बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स एक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय एक्सिस. तर आपला फॉर्म्युला होतो बी डी क्यूब बाय 12 बरोबर. इथं पहिले घेऊ कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, किंवा याला पहिले सेपरेट लिहून घेऊ, बी डी क्यूब बाय 12 मायनस बी डी क्यूब बाय 12. तुम्हाला म्हटलं लार्जर मायनस स्मॉलर करायचं. आता आपण मागच्या ह्याच्यात शिकलो की फक्त जर रेक्टँगल असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला बी डी क्यूब बाय 12. तोच फॉर्म्युला इथं दोन वेळेस लिहिला का बरं, तर एक लार्जर रेक्टँगलचा आणि एक स्मॉलर रेक्टँगलचा, आणि दोघांमध्ये काय करायचं तर सबट्रॅक्शन. दुसरं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आय वाय वाय. सेम फॉर्म्युला आहे डी बी क्यूब बाय 12. तर बघा डी बी क्यूब डिवायडेड बाय 12, फक्त इथं मायनस करणार स्मॉल डी बी क्यूब बाय 12. स्मॉल मध्ये डी बी क्यूब बाय 12 इथून आपण काय केलं, मायनस केलं. नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा पण हॉलो सेक्शन येणार तिथं वजाबाकीच होणार. जेव्हा पण तिथं हॉलो सेक्शन येणार तिथं आपल्याला वजाबाकीच करायची आहे. चालतंय. तर हे झालं आपलं दोन्ही फॉर्म्युले, एक हॉलो साठी आणि एक फक्त रेक्टँगल साठी. तर हे सुद्धा नोट करून ठेवायचं आहे. आता सपोज आज जर प्रॉब्लेम आपल्याला विचारला स्क्वेअर साठी. आता स्क्वेअर म्हणजे रेक्टँगल सारखाच आहे बरोबर, फक्त फरक काय की त्याच्या चारी पण साईड इक्वल असत्या. बघा हा सपोज आपण कन्सिडर केला, हा आपला स्क्वेअर आहे. इथं त्याचा सेंट्रॉइड असणार जी, एक हॉरिझॉन्टल एक्सिस, एक व्हर्टिकल एक्सिस. हॉरिझॉन्टल एक्सिस एक्स एक्स, व्हर्टिकल एक्सिस वाय वाय. आणि आपल्याला याची साईड दिलेली ए, स्मॉल ए आपण कन्सिडर केली, म्हणजे प्रत्येक साईड एच असणार याची बरोबर. स्क्वेअरचं प्रॉपर्टी काय, प्रत्येक साईड काय राहती, सेम राहती. जर साईडची व्हॅल्यू घेतली आपण स्मॉल ए, तर प्रत्येक साईड काय राहणार, स्मॉल ए. जर आपल्याला याचा एरिया काढायचा आहे तर आपण साईड मल्टिप्लाइड बाय साईड करतो, ए मल्टिप्लाइड बाय ए. जसं की तिथं बी मल्टिप्लाइड बाय डी होतं, बी गुणिले डी, इथं ए मल्टिप्लाइड बाय ए. आणि याचं आय एक्स एक्स किंवा आय वाय वाय काढायचे, तर आपल्याकडे रेक्टँगलचा फॉर्म्युला होता बघा, तोच फॉर्म्युला इथं वापरतो मी, बी डी क्यूब बाय 12 आणि आय वाय वाय साठी डी बी क्यूब बाय 12. असंच म्हणत म्हणत याला पाठ करायचं, बी डी क्यूब बाय 12 आणि डी बी क्यूब बाय 12. आता इथं बघा डी ची व्हॅल्यू सुद्धा एच आहे बरोबर, बी ची व्हॅल्यू सुद्धा एच आहे आणि डी च्या जागेवर सुद्धा एच आहे, बी च्या जागेवर सुद्धा ए आहे आणि डी च्या जागेवर सुद्धा ए आहे. इथं मी लिहितो ए मल्टिप्लाइड बाय ए क्यूब अपॉन 12. इथं सुद्धा येणार ए मल्टिप्लाइड बाय ए क्यूब अपॉन 12. आता ए मल्टिप्लाइड बाय ए चा क्यूब, ए च्या पॉवर मध्ये 1 आणि 3, 1 आणि 3 झाले 4, ए रेस टू 4 अपॉन 12, ए रेस टू 4 अपॉन 12. म्हणजे दोन्ही सुद्धा आय एक्स एक्स सुद्धा आणि आय वाय वाय सुद्धा कसे आले, दोघांचे सेम आले. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही सुद्धा काय आले, याचे सेम आलेले बरोबर, कारण की त्याचे दोन्ही बाजू कशा राहत्या, सारख्या असत्या. तर यो आपला फर्स्ट टॉपिक आहे आपला रेक्टँगल किंवा स्क्वेअर. चालतं. तर ह्याच्यावरचे आता काही आपण प्रॉब्लेम बघूया. तर बघा
इथं आपल्याला विचारू शकते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर, क्वेश्चन काय असणार आहे, नेहमी नेहमी क्वेश्चन येत असणार बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिस, कारण की हे जे फॉर्म्युले आहे हे फक्त आणि फक्त सेंट्रॉइडल ऍक्सिस साठी आहे. जर आपल्याला दुसरं कुठं विचारलं त्यांनी फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस, अबाउट द साइड पॅरलल टू एक्स एक्स, अबाउट द साइड पॅरलल टू वाय वाय, असं याच्यामध्ये काही चेंजेस झाले, तेव्हा आपल्याला तिथं पॅरलल ऍक्सिस थेरम एक यूज करायचं आहे, ते आपण पुढे बघणार आहे. पण सध्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला जर डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याच्यासाठी क्वेश्चन असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. आणि जर कधी क्वेश्चन मध्ये पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करा म्हटलं, क्वेश्चन मध्ये पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय पी त्याला म्हणतो, आय पी, तर याचा अर्थ आहे की पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आपण जे एक्स एक्स आणि वाय वाय फाइंड करेल त्या दोघांची ऍडिशन करायची. आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. दोघांची काय करणार आपण, ऍडिशन करणार. तर हे आहे बघा आपला बेसिक. तर बघू आपण फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, कॅल्क्युलेट पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय. एम आय इथं लिहून दिलेलं आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवा शॉर्टकट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण काय म्हणणार, एम आय. हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो आपण एम आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. चालतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर इथं कोणती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आता तुम्हाला जो लास्ट पॉईंट सांगितला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय पी, यो कसं फाइंड करणार आपण, तर आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, जे की आपल्याला शेप दिलेला असेल त्याचा आय एक्स एक्स फाइंड करायचा, आय वाय वाय फाइंड करायचा आणि दोघांची बेरीज करायची. हे आपलं आहे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. परंतु सगळ्यात पहिले आपल्याला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काढायचं आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला लागेल. आणि फॉर्म्युला कोणाचं वापरायचं, त्यासाठी त्याचं सेक्शनचं नाव माहिती पाहिजे. तर क्वेश्चन मध्ये बघा पुढं सेक्शनचं नाव दिलेलं आहे का, तर हे बघा दिलेलं आहे ऑफ अ स्क्वेअर सेक्शन. कोणता सेक्शन दिलेला आहे आपल्याला, स्क्वेअर सेक्शन. तर आत्ताच आपण इथे ड्रॉ केला होता एक स्क्वेअर, आपण इथे ड्रॉ करू परत एकदा, ज्याच्यामध्ये दोन एक्सिस आपण ड्रॉ करतो, एक एक्स एक्सिस आणि एक वाय एक्सिस. बरोबर, एक्स एक्सिस आणि इथं केलं वाय एक्सिस. बरोबर, यो मधातला पॉईंट म्हणजे आपला जी असतो. त्यांनी म्हटलं पुढं स्क्वेअर सेक्शन हॅव्हिंग 200 mm ॲज अ साईड. 200 mm ॲज अ साईड. साईडची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला ए दिलेला आहे, ए ची व्हॅल्यू दिली 200 mm. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर साठी चारी पण बाजू कशा असत्या, सेम असत्या. चारी पण बाजू कशा असत्या, सेम असत्या. प्रत्येक बाजू ही 200 mm आहे. तर आपल्याकडं स्क्वेअर साठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे बघा. बरोबर, आता आपण शिकलो होतो स्क्वेअर साठी आय एक्स एक्स चा जो फॉर्म्युला आहे तोच आय वाय वाय साठी आहे. का बरं, कारण की स्क्वेअरच्या दोन्ही पण बाजू कशा असत्या, सेम असत्या. मग इथं आपण फॉर्म्युला यूज करू a⁴/12. जर तुम्ही रेक्टँगलचा जरी लिहिला, रेक्टँगलचा फॉर्म्युला होता BD³/12. BD³/12 यो जरी लिहिला तरी चालेल, कारण की इथं 200च येणार आहे, बी ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू. चालतं, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण डायरेक्टली फॉर्म्युला बनवला होता आता, बरोबर, तर तो आपण इथं पुट केलेला आहे a⁴/12. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली 200, फक्त आपल्याला इथं पुट करायची ए च्या जागेवरती 200. बर, ए च्या जागेवरती 200 ठेवून देऊ. इथं ए च्या पॉवर मध्ये 4 दिसत आहे आणि डिवाइड मध्ये 12 दिसत आहे. बरोबर, आपण इथं व्हॅल्यू पुट केली. आता फक्त याला कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करा. बघा इथं कॅल्सी मध्ये आपण याला सॉल्व्ह करूया. कॅल्सी मध्ये आपण याला पुट करू. आपल्याला दिलेलं आहे रेशो आहे, रेशो साठी आपण एक बॉक्स बाय बॉक्स एक ऑप्शन आहे बघा आपल्याकडं, ते आपण इथं घेतलं. 200 त्याच्या पॉवर मध्ये, पॉवरचं ऑप्शन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे बघा, एक्सच्या पॉवर मध्ये असा बॉक्स दिलेला आहे, एक्सच्या पॉवर मध्ये असा बॉक्स, ते पॉवरचं ऑप्शन असतं. तर ते पण आपल्याला इथं अवेलेबल आहे कॅल्सी मध्ये. तिथं घ्यायचे 4, आणि त्याच्यानंतर डिवाइड मध्ये आल्यावरती 12. सर्व व्हॅल्यू आपण इथं पुट केले. एकदा परत चेक करा व्यवस्थित पुट केले का. पुट केलेलं आहे, इक्वल टू प्रेस केलं तर आपल्याला अशी मोठी व्हॅल्यू इथं दिसते. तर ह्याला जर आपल्याला लहान करायचं असेल, व्हॅल्यू तर तीच असते,
फक्त आपल्याला त्याला 10 मध्ये लिहायचं, 10च्या पॉवर मध्ये, कारण की एवढी पूर्ण व्हॅल्यू लिहिताना आपल्याला कन्फ्युजन होणार. 333 भरपूर वेळेस आलेलं आहे. तिथं ENG म्हणून एक ऑप्शन आहे बघा, ENG लिहिलेलं कॅल्सी वरती, ते आपण प्रेस केलं आपल्याला कॅल्सी वरती दिसतंय बघा 133.33 इंटू 10⁶. बरोबर, व्हॅल्यू दिसते 133.33 इंटू 10⁶. 133.33 इंटू 10⁶. IXX इज इक्वल टू IYY. दोघांची व्हॅल्यू सुद्धा तीच आली आहे, IXX प्लस IYY. बरोबर, आणि याचं युनिट जे आहे बघा ते असणार आहे mm⁴, कारण की 4th पॉवर होता. तर युनिट सुद्धा इथं लक्षात ठेवा. मुवमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार त्याचं युनिट लिहायचं आहे mm⁴. हे आपण काढलं IXX अँड IYY. बरोबर, परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया IP. त्याचा फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. IXX प्लस IYY. आता इथं दोन्ही व्हॅल्यू तर सेमच आहे, तर इथं पुट करू 133.33 इंटू 10⁶ ब्रॅकेट क्लोज प्लस परत एकदा 133.33 इंटू 10⁶ ब्रॅकेट क्लोज. एवढं करण्यापेक्षा सिम्पली त्याच व्हॅल्यूला मल्टिप्लाइड बाय 2 जरी केलं तरी पण चालेल, पण आपण बेसिक फॉर्म्युलानुसार आपण सॉल्व्ह केलं. कधी कधी व्हॅल्यू डिफरंट पण येणार, रेक्टँगल असेल किंवा सर्कल वगैरे असेल तेव्हा ती व्हॅल्यू कशी येऊ शकते, डिफरंट येऊ शकते. चालतंय, तर इथं आपण एकदा त्याची व्हॅल्यू बघून घेऊ. दोघांची व्हॅल्यू बघा 133.33 इंटू 10⁶ ब्रॅकेट क्लोज प्लस पुन्हा एकदा 133.33 इंटू 10⁶ इक्वल टू प्रेस केल्यावरती परत एकदा मोठी व्हॅल्यू दिसली तर ENG प्रेस करायचं. 266.66 इंटू 10⁶. युनिट आहे त्याचं mm⁴. युनिट आहे त्याचं mm⁴. चालतं, युनिट आहे त्याचं mm⁴. बघा आता आपल्याला इथे विचारलं होतं पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतो, XX प्लस YY दोघांची ऍडिशन करून. मग दोघांची ऍडिशन करायला दोघांची व्हॅल्यू काढली आपण. सगळ्यात पहिले तर फॉर्म्युला होता A⁴/12. तो फॉर्म्युला आपण यूज केला, दोन्ही व्हॅल्यू भेटल्या आपल्याला आणि दोघांची आपण ऍडिशन केली. याला म्हणायचं पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँगल. शेपचं नाव दिलं बघा इथं रेक्टँगल. 60 mm बाय 20 mm. B मल्टिप्लाइड बाय D. नेहमी पहिली व्हॅल्यू B असणार, दुसरी व्हॅल्यू D असणार. ब्रीथ मल्टिप्लाइड बाय डेप्थ. चालतं, B मल्टिप्लाइड बाय D. रेक्टँगल आपल्याला इथे दिलेलं आहे, शेपचं नाव दिलंय रेक्टँगल. मग इथं आपण सगळ्यात पहिले एक रेक्टँगल ड्रॉ केला. एक वर्टिकल ऍक्सिस, एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला नाव दिलं XX, वर्टिकल ऍक्सिसला नाव दिलं YY. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की B ची व्हॅल्यू जी दिली त्याने ती दिली 60 mm आणि D ची व्हॅल्यू जी दिली ती दिली 200 mm. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला त्यांनी विचारलं अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. सेंट्रोइडल ऍक्सिस आपल्याकडे दोन आहे, IXX आणि IYY. बरोबर, XX आणि YY. तर पहिले आपण फाइंड आउट करू मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस. तुम्ही लिहू शकता वाटलं तर सेंटेन्स मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस. मग द्यायचा IXX चा फॉर्म्युला BD³/12. BD³/12. इथं व्हॅल्यू आपण पुटअप करूया. B ची व्हॅल्यू आहे 60 मल्टिप्लाइड बाय D ची व्हॅल्यू आहे 200 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. BD³/12. चालतंय, 60 मल्टिप्लाइड बाय 200 चा क्यूब डिवायडेड बाय 12. 60 मल्टिप्लाइड बाय 200 चा क्यूब डिवायडेड बाय 12. आता आपण याला कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करून बघू. बघा कॅल्सी मध्ये आपण सॉल्व्ह करू. बॉक्स बाय बॉक्सचा ऑप्शन आहे आपल्याकडं. पहिली व्हॅल्यू आहे 60 मल्टिप्लाइड बाय 200. याच्या पॉवर मध्ये 3, 200 च्या पॉवर मध्ये घेतलं 3 आणि मग डिवाइड मध्ये 12. इक्वल टू प्रेस केलं.
अशी मोठी व्हॅल्यू आली तर इथं EMGचं ऑप्शन आहे ते प्रेस करायचं. इथं दिसते 40 × 10⁶. 40 × 10⁶. 40 × 10⁶. युनिट तुम्हाला सांगितलेलं आहे mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट आहे mm⁴. कारण की बीचं पण युनिट mm, डीचं पण युनिट mmचा क्यूब झाला आणि मल्टिप्लाइड बाय mm केलं ते येतं mm⁴. दुसरा फॉर्म्युला आपला IYY साठीचा dB³/12. फॉर्म्युला काय आपला dB³/12. इथं D ची व्हॅल्यू आहे बघा 200. डीच्या जागेवरती ठेवतो 200. बीच्या जागेवरती ठेवतो 60. 60चा क्यूब अपॉन 12. बघा D ची व्हॅल्यू आहे 200 ती पुट केली, B ची व्हॅल्यू आहे 60 ती पुट केली. आता याला कॅल्सीमध्ये पुट करू आणि फायनल आन्सर फाइंड करू. कॅल्सीमध्ये याला पुट करू आपण 200 × 60चा क्यूब. बरोबर. आता हे इंटरचेंज झालं. बघा 200 मल्टिप्लाइड बाय 60 क्यूब. 60च्या पॉवरमध्ये 3 आणि डिवाइडमध्ये 12. डिवाइडमध्ये 12. परत मोठी व्हॅल्यू आली EMG प्रेस करा. 3.6 × 10⁶. 3.6 × 10⁶. 3.6 × 10⁶. युनिट आहे mm⁴. युनिट आहे त्याचा mm⁴. युनिट आहे mm⁴. तर हे आहे बघा रेक्टँगल साठीचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो रेक्टँगल. शेपचं नाव दिलंय बघा त्यांनी हॉलो रेक्टँगल. शेप दिलेला आपल्याकडं हॉलो रेक्टँगल. तर आत्ताच आपण बघितलं होता फॉर्म्युला त्याचा हॉलो रेक्टँगलचा की जेव्हा पण बघा रेक्टँगल तर तोच आहे B आणि D 2 डायमेन्शन असणार आपल्याकडं, पण एक असणार आता कॅपिटल D, कॅपिटल B आणि स्मॉल VD. कॅपिटल VD आणि स्मॉल VD अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस म्हटलेलं आहे. म्हणजे सेंट्रोइडल ॲक्सिस जेव्हा पण शब्द येणार अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस याचा अर्थ असतो आपल्याला IXX आणि IYY दोघांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. IXX आणि IYY दोघांची व्हॅल्यू आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची. तर इथं इंटरनल डायमेन्शन आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे आतला जो रेक्टँगल आहे स्मॉल वाला, बरोबर, हे डायमेन्शन झाले B मल्टिप्लाइड बाय D चे इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे कॅपिटल B मल्टिप्लाइड बाय कॅपिटल D. कॅपिटल B मल्टिप्लाइड बाय कॅपिटल D. जर इथून आपण बघितलं तर आपल्याकडं हॉलो रेक्टँगल अशा टाईपचा दिसणार. पहिले मी इथे डायग्राम काढून दाखवतो. हा एक्सटर्नल आणि हा इंटरनल, बरोबर. तीच डायग्राम आहे बघा एक्सटर्नल आणि इंटरनल. इथं म्हणणार आपण कॅपिटल B, इथं म्हणणार आपण कॅपिटल D. यो स्मॉल b आणि हा स्मॉल d. तर सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे बघा. इथं आपण सगळ्यात अगोदर सगळ्या व्हॅल्यू स्मॉल b, स्मॉल d, कॅपिटल B, कॅपिटल D सर्व व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊ. बघा स्मॉल b आणि स्मॉल d ची व्हॅल्यू इथं दिसते आपल्याला 160 आणि 260, बरोबर. इंटरनल डायमेन्शन 160 mm आणि हे 260 mm. कॅपिटल स्मॉल b आणि स्मॉल d. त्याच्यानंतर लार्जर रेक्टँगल, बाहेरचा जो रेक्टँगल आहे एक्सटर्नल डायमेन्शन त्याला म्हणणार कॅपिटल B आणि कॅपिटल D. कॅपिटल B ची व्हॅल्यू दिली बघा 200 mm आणि कॅपिटल D ची व्हॅल्यू दिलेली 300 mm, बरोबर. दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे स्मॉल b, स्मॉल d, कॅपिटल B, कॅपिटल D. आता आपल्याकडे फक्त पाहिजे फॉर्म्युला. सेम फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा बघा. पहिला फॉर्म्युला IXX साठीचा BD³/12 मायनस BD³/12 तोच फॉर्म्युला आहे. फक्त इथं तुम्हाला सांगितलं जेव्हा केव्हा हॉलो सेक्शन येणार तिथं वजाबाकी करावी लागणार. BD³/12 मायनस BD³/12. इथं व्हॅल्यू आपण पुटअप करू. बघा कॅपिटल B ची व्हॅल्यू आहे 200, कॅपिटल D ची व्हॅल्यू आहे 300 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल b ची व्हॅल्यू आहे, फक्त व्हॅल्यू पुट करा बघा 160, कॅपिटल स्मॉल d ची व्हॅल्यू आहे 260 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं, फक्त आणि फक्त कॅल्सीमध्ये आन्सर फाइंड आउट करायचं आहे. फक्त आणि फक्त काय करायचंय, कॅल्सीमध्ये आन्सर फाइंड आउट करायचंय. बघा आता कॅल्सीमध्ये आपण सॉल्व्ह करू त्याला. बघा पहिली व्हॅल्यू पहिल्या बॉक्समध्ये 200 मल्टिप्लाइड बाय
300चा क्यूब डिवायडेड बाय 12, बरोबर, डिवायडेड बाय 12. त्याच्यानंतर मायनस परत डिव्हिजनचा बॉक्स 160 मल्टिप्लाइड बाय 260 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 इक्वल टू प्रेस केल्यानंतर आपल्याला अशी व्हॅल्यू भेटली. तर ENG इथं दाबू आपण 215.65 इंटू 10 टू द पॉवर 6, 215.65, बरोबर, 215.65, 215.65 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. ही व्हॅल्यू आली आपली IXX साठी. ही व्हॅल्यू आली आपली IXX साठीची. सिमिलरली आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याचा IYY इथं कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. त्याचा आपल्याला IYY इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, सिमिलर स्टेप राहणार आपल्या IYY साठी. सेम फॉर्म्युला, फक्त इथं काय करतो आपण, DB³/12, बरोबर. आता इथं DB³/12 जो आहे तिथं 2 डायमेन्शन आहे आपल्याकडे, कॅपिटल आणि एक स्मॉल. तर पहिले घेऊ कॅपिटल DB³/12 मायनस स्मॉल DB³/12. दोघांची व्हॅल्यू आपण इथं पुट करू. कॅपिटल डी ची व्हॅल्यू आहे बघा 300 मल्टिप्लाइड बाय कॅपिटल बी आहे 200चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल डी आहे 260 260 इंटू 160चा क्यूब अपॉन 12. आता याला सुद्धा आपण कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करू. हे भेटणार आपल्याला IYY. ही व्हॅल्यू भेटणार आपल्याला IYY, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल सेंट्रोइडल ॲक्सिस, बरोबर. एक हॉरिझॉन्टल होती, एक वर्टिकल आहे. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची कॅल्सीमध्ये. कॅल्सीमध्ये आपण आता पुट करू. इथे आपल्याकडे आहे बघा, पहिला रेशो आहे 300 मल्टिप्लाइड बाय 200 त्याचा क्यूब आणि डिवाइड मध्ये 12, 300 इंटू 200 क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस 260 इंटू 160 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 याला इक्वल टू प्रेस केलं आणि ENG दाबलं तर इथे येतं 111.25 इंटू 10 टू द पॉवर 6, 111.25, 111.25 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. युनिट आहे याचं mm/4. युनिट असणार आहे mm/4. चालतंय, युनिट आहे त्याचं mm/4. तेव्हा एकदम सिंपल प्रॉब्लेम होता हॉलो रेक्टँगलचा. फॉर्म्युला तोच आहे BD³/12, फक्त तो 2 वेळेस लिहिला, एकदा लार्जर रेक्टँगल, एकदा स्मॉलर रेक्टँगल साठी. तसंच DB³/12 पण 2 वेळेस, फक्त मदत कोणतं साईन वापरलं, सबट्रॅक्शनचं. जेव्हा पण हॉलो सेक्शन आहे ना, इथं वजाबाकीच होणार आहे. तर पहिला प्रॉब्लेम आपण बघितला स्क्वेअरचा, दुसरा रेक्टँगलचा, बरोबर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा बघणार आहे सर्कलसाठीचा. हे रेक्टँगलचं बेसिक आहे बघा. सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक समजलं पाहिजे, हे फॉर्म्युले लर्न करा. चालतं. हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. सेम क्वेश्चन आहे जसा आता आपण सोडवला तोच आहे, आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, क्वेश्चन तोच आहे, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो रेक्टँगल अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस. सेंट्रोइडल ॲक्सिस मध्ये म्हणजे IXX आणि IYY ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथं आपल्याला आउटर डायमेन्शन दिलेलं आहे बघा. आउटर डायमेन्शन म्हणजे कॅपिटल B मल्टिप्लाइड बाय कॅपिटल D, आणि इनर डायमेन्शन म्हणजे स्मॉल b बाय स्मॉल d. म्हणजे कॅपिटल B ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 300, कॅपिटल D ची व्हॅल्यू दिलेली आहे 450, स्मॉल b ची व्हॅल्यू दिलेली आहे 200, आणि स्मॉल d ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 350. त्या व्हॅल्यूज तिथे पुट करा, बरोबर. फॉर्म्युला आहे आपल्याकडे अवेलेबल. त्याची व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायची हॉलो रेक्टँगलची, जशी तुम्हाला सांगितली आहे, आणि सर्व डायमेन्शन दाखवायचे, सेंट्रॉइड दाखवायचा. त्याच्यानंतर मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल सेंट्रोइडल ॲक्सिस, दोन्ही सेंट्रोइडल ॲक्सिसचा IXX आणि IYY ज्याला आपण म्हणतो ते फाइंड आउट करायचं, आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. ओके, थँक्यू.